नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, आता हे दिसणारं जे देवस्थान आहे, जे की महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला सांगतो, दिसणारं मंदिर आहे गणपतीपुळे येथील गणपती बाप्पाचं, जे की नवरा माझा नवसाचा ह्या पिक्चरचा शेवटचा भाग इथं दाखवलेला आहे. तर तुम्हाला मी सांगतो, मी दोनदा तीनदा गेलेलो होतो. आधी असं होतं की समुद्राच्या कडेला जे लाटा होत्या, त्या लाटा पहिलं मंदिराच्या आवारात जे मोकळं ग्राउंड आहे तिथं येत होत्या. पण आता समुद्राच्या जवळ जे पाण्यामुळं जे मंदिराच्या पुढच्या बाजूला जे पायरी आहे तिथं खूप असं खोल झालेलं आहे, म्हणून ते गेट बंद केलं आहे. पहिलं जर आपण गेलो 4-5 वर्षाच्या अगोदर समुद्राच्या कडेनं लाटा वगैरे बघून नंतर मंदिरात प्रवेश करायचा होता. पण लाटा धडकून त्या पायऱ्यापासून खूप असं खोल झालेलं आहे, त्याच्यामुळे ते गेट बंद केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे मंदिर आहे खूप प्राचीन आहे गणपतीपुळे इथे समुद्र किनाऱ्यावर. आणि आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो. दर्शन सकाळी घेतलं आणि तिथं 9-9:30 ते 10 वाजता बहुतेक महाप्रसाद पण भेटत आहे. पण आम्ही बिगिन आल्यामुळं आम्हाला भेटला नाही. तर आम्हाला पुढं लांब ड्रायव्हिंग करायची होती लांबची, म्हणून आम्ही रात्री मुक्काम राहिलो आणि सकाळी बिगिन आंघोळ वगैरे करून दर्शन घेऊन आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालो. तर बघा, तर मी मराठवाड्यातील प्रत्येकाला सांगू इच्छितो की तुम्ही कोकण आपला दुसरा स्वर्ग आहे, जे की रेडी गणपती म्हणून आहे, जे गोव्याच्या बॉर्डरच्या जवळ येते, तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तिथून तुम्ही बघायला सुरुवात करा आणि समुद्र किनारापट्टी सर्व कोकणामधील बघत तुम्ही इकडं मुंबईकडे जाऊ शकता. खूप छान असा कोकणामध्ये लाभलेला हे समुद्र किनारा आहे. आणि दुसरा स्वर्ग म्हणजे कोकण आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो. बघा, आणि तिथं मी गेल्यावर शूटिंग वगैरे केली. नंतर थोडी माहिती सांगत होतो, पण माहिती व्यवस्थित वाटणं गेल्यामुळं मी तुम्हाला सांगतो. तर नवरा माझा नवसाचा जे सचिन पिंगुळगावकर हे लास्टची जी शूटिंग आहे त्या पिक्चरची हे समुद्र किनाऱ्यावरील गणपतीपुळे येथील मंदिराचीच आहे. आणि तिथं दुसरं एक आहे जे प्राचीन कोकण, म्हणजे कोकणामधली प्रत्येक संस्कृती त्या प्राचीन कोकण म्युझियममध्ये सांगल्या जाते. तर तिथं काहीतरी माणसाला तिकीट आहे. आम्ही गेलो ना, पाणी असल्या कारणानं खूप पाऊस होतं. तर आवर्जून बघा.